संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर काल आयकर विभागानं छापा टाकला होता। काल सकाळी 6 वाजता सुरू झालेली कारवाई ही अद्यापही सुरूच असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। गेले अनेक तास उलटून गेलेले आहेत या कारवाईला आणि मी त्यांच्या घराच्या समोर उभा आहे आणि मी तुम्हाला सगळं इथलं दृश्य दाखवतोय। आपण पाहू शकता हेच ते संजीवराजे नाईक निंबाळकरांचं घर आहे आणि या ठिकाणी ही कारवाई सुरू आहे। आणि ही कारवाई सुरू असताना त्यांचे जे कार्यकर्ते आहेत हे मात्र काल संतप्त झालेले पाहायला मिळाले आणि कार्यकर्ते सुद्धा कालपासून या ठिकाणी बसून असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। याच्यामुळं ही कारवाई जी आहे ही कारवाई जवळपास कित्येक तासांपासून सुरू आहे आणि ह्या कारवाई मागं काहीतरी राजकीय उद्देश आहे असं सुद्धा इथल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या आरोप कालपासून केलेले आपल्याला पाहायला मिळालं। खरं पाहायला गेलं तर संजीवराजे नाईक निंबाळकरांचं जो व्यवसाय आहे त्या व्यवसायाच्या संदर्भात आयकर विभागानं ही कारवाई केल्याचं आपल्याला एकूणच पाहायला मिळते। मात्र आपल्यासोबत संजीवराजेंचे काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत। माजी आमदार आहेत दीपक चव्हाण यांच्यासुद्धा सोबत आपण बोलूयात, त्यांचं म्हणणं काय आहे। कालपासून ही कारवाई सुरू आहे, काय सांगाल? या कारवाई पाठीमागं राजकीय उद्देश असल्याचं सुद्धा अनेक कार्यकर्त्यांनी तुम्हीही तसं बोलून दाखवलं। मात्र आपल्याला याबद्दल असं वाटतं का अजूनही ठाम आहात का आणि ही कारवाई कशा पद्धतीने आता सुरू आहे? कालपासून ही कारवाई सुरू आहे। इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा तपास किंवा चौकशी योग्य रीतीनं सुरू आहे असं समजतंय। त्या चौकशीला काल दिवसभर श्रीमान संजीवराजे, त्यांचे सर्व कुटुंबीय, त्यांचे सर्व सहकारी यांनी योग्य प्रकारे सहकार्य केलेलं आहे। बऱ्याच प्रमाणामध्ये ही चौकशी तर पूर्ण झालेली आहे आणि काल संजीवबाबांचे चिरंजीव श्रीमान सत्यजितराजे हे इथं नसल्यामुळं काही चौकशी अपूर्ण आहे। आज ते सकाळी इथं आलेले आहेत आणि आज राहिलेली चौकशी पूर्ण होईल आणि आम्हाला खात्री सर्वांना की निश्चितपणे या चौकशीतून काही निष्पन्न होणार नाही। याचं कारण बाबांचं काम कालही सांगितलं की अतिशय अचूकपणे काम असतं, कुठलंही चुकीचं काम त्यांनी आत्तापर्यंत केलेलं नाही, संस्थेमध्ये नाही किंवा राजकारणामध्ये नाही, कुठंच चुकीचं काम केलेलं नाही। त्यामुळे या त्यांच्या चौकशीमध्ये काही निष्पन्न होणार नाही आणि निश्चितपणे या चौकशीतून बाबा सुखरूपपणे बाहेर पडतील असा आम्हाला सर्वांना विश्वास आहे। हा दुसरा प्रश्न तुम्ही जो विचारला तो निश्चितपणे आम्हाला सर्वांना शंका आहे, परंतु आमच्याकडे आता ठोसपणे कुठलीही माहिती नाही आणि माहिती नसल्यामुळं एखाद्यावर आरोप करणं हे चुकीचं आहे। पण निश्चितपणे आपण ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर या सर्व गोष्टी तपास आम्ही निश्चितपणे लावण्याचा प्रयत्न करू। नेमकं यामागे कोण आहे का याची माहिती घेण्याचा प्रयत्न आम्ही करू। बरं, तुम्ही काय सांगाल? कारण मगाशी रघुनाथराजेंनी बोलताना म्हणालं बरे झाले ही कारवाई झाली, कारण विरोधक जे भोई थोपटायचं काम करत होते साप म्हणून ते तरी आता बंद होईल असं वाटतं का आपल्याला? नक्कीच बाबा जे बोलले ना ते योग्य रीतीनेच बोललेले आहेत आणि हा कुणावर आरोप करायचा हा असा काय नाही आहे। ही झालेली कारवाई ही फायदेशीरच आम्हाला होणार आहे आणि आम्ही ह्यातून योग्य रीतीने बाहेर पडू। काय तुम्हाला काय वाटतं या सगळ्या कारवाईबद्दल? कारण कालपासून तुम्ही इथं उभे आहात, कालपासून ही कारवाई सुरू आहे, जवळपास कित्येक तास उलटून गेले तरीसुद्धा ही कारवाई आहे। काय आपलं मत काय याबद्दलचं, कारवाईबद्दलचं, आणि ही राजकीय वाटते का? सर्वांच्या मनात ती तर शंका आहेच, पण कुठलीही स्पष्टपणे बोलत असताना त्याच्या पाठीमागे आपल्याजवळ काहीतरी आधार पाहिजे, पुरावा पाहिजे। पण सोनं जसं भट्टीतून तावून सलोखा निघाल्यानंतर त्याला जास्त झळाळ येते, तसं या तपासणीनंतर बाहेर सुखरूप पडल्यानंतर अजून उजळ मातेनं असं या तालुक्याच्या विकासासाठी संजीव बाबा आपला दौरा सुरू करतील असं मला वाटतं। बरं, काय आपलं थोडक्यात मत काय? झालेली गोष्ट खूप वाईट झालेली आहे। जो समाजासाठी आजवर झटला आणि त्यांचे कोणत्याही प्रकारचे इन्कम टॅक्स चुकवणे असे कोणतेही व्यवसाय नसताना सुद्धा त्यांच्यावर ही कारवाई झाली, ह्याचा आम्ही सर्व कार्यकर्ते जाहीर निषेध करतो। हे लोकांचं मत आहे की संजीवराजेंनी कुठल्याही पद्धतीचं चुकीचं काम केलं नसताना कारवाई आहे। शेवटच्या 1-2 व्यक्तींना आपण विचारूयात, काय सांगाल तुम्ही? तुम्ही गेले कित्येक वर्ष रामराजे गटासोबत आहात, संजीवराजेंसोबत आहात, कारवाई योग्य आहे का? संजीवराजेंनी काही उलटसुलट कामं केली असतील असं आपल्याला वाटतं का? आणि एकंदरीत मत शासकीयच्या नियमावलीतून ही जी कारवाई आहे
ही योग्य आहे, पण यात जर काही राजकारण असेल ती अयोग्य आहे. तर संजीव बाबा जवळजवळ 25-30 वर्ष आम्ही बरोबर एकत्र काम करतो. एक चारित्र्य संपन्न, सर्वांना बरोबर घेऊन जाणारं, सर्वांच्या सुखदुःखात सहभागी असणारं असं एक तालुक्याचं नेतृत्व आहे. कालपासून आम्ही बघतो की सर्व तालुक्याची जनता एवढी हळहळती की ही कारवाई प्रत्येकाला वाटतं ही माझ्यावरच झाली आहे. तर सर्वसामान्य माणसाचं त्यांचं एवढं जवळचं आपुलकीचं राहत होतं की बाबामध्ये हे फलटण तालुक्याचं दैवत होतं. अशा लोकांवर कारवाई करणं आणि कुठलीही पूर्वसूचना देता किंवा कुठल्याही कुणाचा त्यांच्याबद्दल तिळमात्र शंका नसताना त्यांची कारवाई येणं ही शासनाची चुकीची भूमिका आहे असं आम्हाला वाटतं. सगळ्यात महत्त्वाचं एक शेवटची प्रतिक्रिया घेऊया. मात्र ही कारवाई जी आहे ती त्यांच्या व्यवसायासंदर्भात आहे. मग मात्र त्यांच्याच कार्यकर्त्यांचं मत असं का होतं आहे की ही राजकीय कारवाई असू शकते असं त्यांना वाटतं? का असं वाटतं? कारण ही कारवाई जी आहे ती त्यांच्या व्यवसायासंदर्भातली आहे. मग तुम्हाला असं का वाटतं? कारण की आता मध्ये लोकसभेचं इलेक्शन झालं, परवा विधानसभेचं इलेक्शन झालं, त्याच्यामध्ये निश्चित आम्ही थोड्या मताच्या फरकाने त्या ठिकाणी पराभव झाला. आणि पराभव होत असताना आमच्या मनामध्ये निश्चित शंका या ठिकाणी उपस्थित होते. कारण आपल्या देशामध्ये किंवा राज्यामध्ये गेल्या 10 वर्षाच्या काळामध्ये आम्ही बघतो आहे की अशा पद्धतीच्या कारवाई, नाहक कारवाई, गोविंद म्हणजे आमच्या फलटण तालुक्याचं एक अस्तित्व आहे. त्यांचा जरी तो व्यवसाय असला तरी तो सर्वसामान्याचा, दूध उत्पादकाचा, शेतकऱ्यांचा किंवा त्याच्यावरती काम करणाऱ्या सर्व व्यावसायिक असतील, वाहनमालक असतील किंवा अधिक त्याच्यामध्ये काम करणारे अधिकारी असतील किंवा त्या ठिकाणी कामगार असतील, ह्या सगळ्यांचा हा एक ग्रुप आणि तो संच झालेला आहे. आणि गोविंद हे जवळपास देशात नव्हे तर राज्यातच नाही तर देशाच्या बाहेर आंतरराष्ट्रीय कंपनी म्हणून या ठिकाणी त्या कंपनीचं नामोल्लेख होतो आहे. त्याचं असणारे उत्पादन हेही अतिशय चांगल्या क्वालिटीचं, चांगल्या उत्पादन होत असताना आणि अनेक देशामध्ये हे कंपनी पोचलेली असताना अशा पद्धतीचं कामकाज या ठिकाणी कुठलंही चाललेलं नाही. आणि गेल्या 30 वर्षाच्या काळापासून आमचा आणि श्रीमंत संजीवराजांचा संपर्क आला. त्या दिवसापासून त्यांनी आम्हाला या ठिकाणी कशा पद्धतीने कार्यकर्त्यांनी वागायचं आणि ते कार्यकर्त्यालासुद्धा अशा चुकीच्या पद्धतीने वागून देत नव्हते किंवा सांगत होते. अशा पद्धतीचा हा नेतृत्व आणि ते स्वतः चुकीच्या पद्धतीने कधीही वागलेले नाहीत किंवा वागणार नाहीत हे आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी तिळमात्र शंका नाही. आणि राहिला विरोधकाचा प्रश्न, मला जे काय आमच्याबरोबर 30 वर्षाच्या काळामध्ये काम करत होती ती मंडळी पुढच्या बाजूला काही काळामध्ये गेली, त्यांच्याही मनामध्ये खऱ्या अर्थाने दुःख होत असेल. आणि हे विरोधकांनासुद्धा माहिती आहे की 100% या ठिकाणी संजीवराजे निर्दोष निघतील. पण आता आम्हाला काही काळामध्ये, काही दिवसांमध्ये आम्हाला निश्चित कळेल की हे नेमकं काय षडयंत्र आहे किंवा ह्याच्या पाठीमागं काय दडलं आहे. हे आम्ही कारवाई पूर्ण झाल्यानंतर त्याचा शोध घेऊ. तोपर्यंत आम्ही कारवाईला सामोरे जातो आहे. रात्री श्रीमंत संजीवराजे रात्री आम्हाला भेटले, त्यांनी सांगितलं चांगल्या पद्धतीचं आम्ही सगळ्या गोष्टींनी तयारीत आहोत. तर ते पूर्णपणे त्यांना सहकार्य करतात, अधिकारीही त्यांना चांगल्या पद्धतीत सहकार्य करतात. आणि आम्ही सगळे कार्यकर्ते बाहेर जमलेलो आहोत. शांततेच्या मार्गाने आम्ही पूर्णपणे या ठिकाणी. एकूणच कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या, ऐकल्या. कार्यकर्त्यांचं जे म्हणणं आहे ते म्हणजे कारवाई झाली ती बरं झालं, कारण दूध का दूध, पाणी का पाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. आणि विरोधक जी टीका सातत्यानं करतायत ही कुठंतरी थांबेल असं सुद्धा कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. मात्र ही कारवाई झाल्यानंतर आम्ही याच्या पाठीमागं कोण आहे याचासुद्धा शोध घेऊ असं सुद्धा कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन तुषार समी, सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, फलटण, सातारा.